हॅलो मंडळी, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। आणि ह्या पहा, आमच्याकडे सकाळ सकाळचा नजारा या पद्धतीचा असतो। सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट। या पद्धतीने माझी रोज सकाळची मॉर्निंग सुरू होते। काल रात्री भरपूर पाऊस झालेला आहे, त्यामुळे बघा आम्हाला असा सकाळी उठले की पसारा काढायला लागतो। शेडमध्ये सगळी गुरं घालायला लागतात आणि सकाळी उठलं की हा सगळा पसारा काढायला लागतो। तर आज मी आलेली आहे माझ्या मम्मीकडे आणि मम्मीच्या इथे आज आहे मिरगाचा भंडारा। तर बघा इथे सगळ्या गावातल्या महिला व पुरुष एकत्र येऊन काम करत असतात। सर्व महिला येऊन पोळ्यांचं जेवण बनवत आहेत, पोळ्या लाटत आहेत। आणि हा आहे आमच्या गावातला सुंदर असा मंदिरातील परिसर। हे जेवण बनवण्यासाठी यावर्षीच बनवले ही शेड पूर्ण स्वयंपाक करण्यासाठी। नाही तर दरवर्षी बायकांना असं उन्हात बसून स्वयंपाक करायला लागायचा, खाली वाळू असायची। हा बघा कोबा छान बनवलेला आहे। आणि ह्या घरगुती शेगड्या गोळा केलेल्या आहेत पोळ्या भाजण्यासाठी। जशी इच्छा असेल ते आपली आपली शेगडी घेऊन आलेले आहेत। असं पोळ्याचं जेवण असतं दरवर्षी या पद्धतीने। दरवर्षी प्रत्येक वर्षी 7 जूनला मिरगाचा भंडारा असतो बरं का माझ्या माहेरी। माझी मामा लागतात हे पोशाख बघा कसा आहे पोशाख। तर या बायकांचा सगळा स्वयंपाक झालेला आहे। भांडी ठेवायची आणि लगेच जेवायला यायचे बरं का। आणि हे बघा पसारा राहिलेला सगळं पुरुष आवरतायत। आणि ह्या माझ्या गावातील गल्ल्या, खूप सुंदर अशा गल्ल्या आहेत माझ्या गावातील। आणि इथून फिरताना सर्व मला लहानपणीची आठवण येते सगळी। कसं आम्ही शाळेत जाताना मस्ती करत जायचो, कोणत्या गल्लीतून जायचो, काय खूप 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 लहानपण वेगळ्याच आठवणी असतात। सगळं बनल्यावर कसं व्हायचं। त्या आळीला माझी आत्या राहते, सख्खी आत्या माझी गावातच आहे। कशात वजन होत नाही लय गेलेत बायका। चला शिंदू त्या काही नाही जाताना फोन करून सांगितलं पर्यंत तुला आणायचा। हॅलो मंडळी, नमस्कार, मी वर्षा राणी। स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी आलेली आहे माझ्या मम्मीच्या घरी, कारण आज माझ्या मम्मीच्या गावाला मृग नक्षत्रामध्ये आज सूर्यदेवाने प्रवेश केलेला आहे। तर मृगात हा जायचंय। तर या नक्षत्राचा भंडारा असतो गावामध्ये, म्हणजे थोडक्यात पावसाचं स्वागत असतं। आणि पुरणपोळीचं जेवण असतं पूर्ण गावाला। आजूबाजूच्या गावचे पण सर्वजण जेवायला येतात आज आमच्या गावामध्ये, म्हणजे माझ्या मम्मीच्या गावामध्ये। तर आम्ही आलेलो आहोत, म्हणजे मी एकटीच आलेली। आणि मी आज खरं तर ब्लॉग सकाळी लवकर स्टार्ट केला होता, पण मला यायचं होतं त्या गडबडीमध्ये मी परत शूट नाही केलं, डायरेक्ट इथं आल्यावर शूट केले। आणि आता आम्ही मंदिरातून जाऊन म्हणजे सगळे स्वयंपाक करायला गेले होते, मग मी डायरेक्ट मंदिरातच गेले। घरी येऊन पाणी पिले आणि नंतर मंदिरात गेले। तर आताच मंदिरातून येऊन बसलेलो आणि आम्ही आता जेवायला जाणार आहोत। तर बघा आमच्याकडे असं जेवायला जायला लागतं। एक मिनिट, याचं ताट वाटी, असं ताट वाटी तांब्या घेऊन जायला लागतं आपलं आपला, कारण गावालेच जेवण असतं ना हे। आणि पंत्रवाळी आणत नाहीत ह्या जेवणाला, पंत्रवाळी इथं तिथं फेकली जाते। प्रसाद असतो, हा महाप्रसाद असतो। तर ते जेवण वगैरे वेस्ट व्हायला नको, हे असं काय असं पहिल्यापासून परंपरा आहे, अशी ताटं घेऊन जायची। तर चला सगळेजणी चाललेले जेवायला, आता आम्ही जाणार आहोत जेवायला। तर असं माझी एक काकी आणि वहिनी गेलेल्या आहेत जेवायला पुढे जाऊन उभा राहतील मंदिराजवळ। आणि आम्ही आता चाललेलो आहोत।
बाटली घेतली. कुठे गावली बाटली? फ्रीज जवळ होती मला, मी ह्यातलंच पाणी. मम्मी बाटली घे, मी ताटं घेतलं. तर मंडळी अशा पद्धतीने पूजा असते. यावर्षी मला यायला उशीर झालेला आहे. मागच्या वर्षी पूजा वगैरे शूट करायला भेटली होती. काय करणार, लाईट वगैरे नव्हती आमच्याकडं, मग त्यामुळे मला थोडा लेट झाला. तर मंडळी जेवण झाल्यानंतर थोडाही आराम न करता मी आलेली आहे आमच्या घरी. आणि घरी येण्याचं कारण म्हणजे अण्णाला जायचं होतं बिया आणायला. करमाळ्याला गेलेत अण्णा. कालचा पाऊस छान झाला आम्हाला आणि मला जायला उशीर झाला. आरती वगैरे काही शूट करता नाही आली कारण लाईट नव्हती ना. पाणी वगैरे भरायचं होतं मोटर चालू करून. मग अण्णाने एकट्याने काय केलं असतं म्हणून थांबायला लागलं मला. तर ही आमची आहे ढम्मी खात आहे. गाया इकडे बांधलेल्या आहेत सावलीला 3, तिकडे 2 आहेत बांधलेल्या, 2 जणी तिकडे आहेत. तर चला, आभाळ बघा कसं भरून आलेलं आहे. आभाळ गरजलेलं पण आवाज येतोय. काळ भोर असा आभाळ आलेले. तर पाऊस यायच्या आधी थोडीशी गाडीची प्रॅक्टिस करते. गाडी शिकते ना, काय सांगावं, जमत नाही. बॅलन्स होत नाही गाडी. मग गाडीची प्रॅक्टिस करते. रोज थोडा वेळ तरी करत असते. तर पाऊस आल्यावर परत होत नाही आणि रस्त्याला चिखल व्हायला लागलाय, त्यामुळे थोडं कठीण जायला लागलेलं आहे मला. तर थोडा वेळ राऊंड मारून येते 1-2 गाडीचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. बल्ब खाली किडे किती आलेत. हे सगळे किडेच पडलेत बरं का. पाकुळ्या म्हणतात ह्याला, पाकुळ्या. हे पाण्यात पडावेत म्हणून पाणी ठेवले खाली आम्ही.